काही व्यक्तिमत्वे काळाच्या ओघात फक्त राजकारणी म्हणून ओळखली जात नाहीत, तर विकासाचे शिल्पकार, समाजाचे मार्गदर्शक आणि लाखो लोकांच्या विश्वासाचे केंद्र म्हणून इतिहासात आपली वेगळी ओळख निर्माण करतात. महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि विकासाच्या प्रवासात गेल्या अनेक दशकांपासून सातत्याने कार्यरत असलेले असेच एक नेतृत्व म्हणजे आदरणीय अजितदादा अनंतराव पवार. 22 जुलै 1959 रोजी जन्मलेल्या आदरणीय अजितदादा पवार यांनी सार्वजनिक जीवनाचा प्रवास लोकांमध्ये राहून सुरू केला. जनतेच्या समस्या समजून घेणे, लोकांसाठी कायम उपलब्ध असणे, विविध क्षेत्रातील तज्ज्ञांशी अभ्यासपूर्ण चर्चा करून त्यावर तातडीने निर्णय घेणे आणि विकासाला गती देणे ही त्यांची कार्यशैली बनली. बारामतीच्या मातीतून सुरू झालेला हा प्रवास पुढे महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रभावी नेतृत्वापर्यंत पोहोचला. अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांनी प्रशासनातील कार्यक्षमता, वक्तशीरपणा आणि निर्णयक्षम नेतृत्वाची वेगळी ओळख निर्माण केली. आदरणीय अजितदादा पवार यांची ओळख केवळ एका राजकीय नेत्यापुरती मर्यादित नाही. राज्याच्या विकासाशी संबंधित अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी सातत्याने काम केले. शेती असो, सिंचन असो, सहकार असो, उद्योग, पायाभूत सुविधा, शिक्षण, क्रीडा किंवा सामाजिक विकास असो, प्रत्येक क्षेत्रात विकासाची गती वाढावी ही त्यांची भूमिका कायम राहिली. शेती आणि सिंचन. महाराष्ट्रातील शेती हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. पाण्याचे नियोजन, सिंचन व्यवस्था आणि ग्रामीण विकास यांसारख्या विषयांना नेहमीच प्राधान्य देत शेती अधिक सक्षम व्हावी यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न करण्यात आले. शेती हिताचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. सहकार ही महाराष्ट्राची ताकद आहे. ग्रामीण भागाच्या आर्थिक विकासात सहकारी संस्था महत्त्वाची भूमिका बजावतात. सहकार क्षेत्र अधिक सक्षम व्हावे, ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळावे आणि शेतकरी स्वावलंबी व्हावा या उद्देशाने सातत्याने प्रयत्न झाले. उद्योग आणि रोजगार. विकास म्हणजे केवळ इमारती नव्हे, तर रोजगाराच्या संधी निर्माण करणे. उद्योगांना चालना मिळाल्यास स्थानिक युवकांना रोजगार मिळतो, अर्थव्यवस्था मजबूत होते आणि संपूर्ण प्रदेशाचा विकास वेगाने होतो. या विचारातून औद्योगिक वाढीला प्राधान्य देण्यात आले. सामाजिक दृष्टिकोन. विकासाचा खरा अर्थ माणसांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, क्रीडा आणि युवकांच्या सक्षमीकरणासाठी केलेले प्रयत्न हे समाजाभिमुख विकासाच्या व्यापक दृष्टीचे प्रतीक आहेत. समाजाचा सर्वांगीण विकास घडवायचा असेल तर त्याचा पाया शिक्षणातच असतो आणि हाच विचार कृतीत उतरवण्यासाठी आदरणीय अजितदादा पवार यांनी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या माध्यमातूनही महत्त्वपूर्ण योगदान दिले. आता पाहूया शिक्षण क्षेत्रातील त्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी. आदरणीय अजितदादा पवार, नवमहाराष्ट्राचे शिल्पकार. एखाद्या नेत्याचे कार्य केवळ त्याच्या पदावरून मोजले जात नाही, तर त्याच्या निर्णयांमुळे समाजाच्या जीवनात झालेल्या बदलांवरून मोजले जाते. आदरणीय अजितदादा पवार यांचा सार्वजनिक जीवनातील प्रवास हा विकास, नियोजन आणि शिस्तबद्ध कार्यक्षमतेवर आधारित नेतृत्वाचा प्रवास आहे. विविध जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांनी प्रशासनात वेळेचे महत्त्व, निर्णय क्षमता आणि काम पूर्ण करण्याची कार्यपद्धती यावर भर दिला. शेती आणि ग्रामीण विकास. महाराष्ट्राचा शेतकरी सक्षम झाला तर राज्याचा विकास अधिक वेगाने होईल हा विचार अनेक उपक्रमांच्या केंद्रस्थानी राहिला. शेती, पाणी व्यवस्थापन आणि ग्रामीण विकासाशी संबंधित विषयांना प्राधान्य देत ग्रामीण भागात पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आले. सहकार क्षेत्र. सहकार ही महाराष्ट्राची ओळख आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेची ताकद वाढवण्यात सहकार चळवळीची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. या क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी आणि ग्रामीण भागातील आर्थिक प्रवाह सक्षम करण्यासाठी सातत्याने पाठबळ देण्यात आले. उद्योग आणि रोजगार. राज्याचा विकास केवळ शेतीतूनच नव्हे, तर उद्योगांच्या वाढीतूनही घडतो. उद्योग विस्तारला की रोजगार निर्माण होतो, कौशल्याला संधी मिळते आणि स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत होते. या दृष्टीने औद्योगिक विकासालाही महत्त्व देण्यात आले.
पायाभूत सुविधा, रस्ते, पूल, पाणी पुरवठा, नागरी सुविधा आणि मूलभूत विकास कामे ही प्रगतीची पायाभरणी असते. नियोजनबद्ध विकास आणि वेळेत काम पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनामुळे अनेक विकास कामांना गती मिळाली. युवक आणि क्रीडा. आजचा युवक सक्षम असेल तर उद्याचा समाज सक्षम असेल हे जाणून शिक्षणाबरोबरच क्रीडा, शिस्त आणि निरोगी जीवनशैली यांना प्रोत्साहन देण्याचा विचार विविध उपक्रमातून पुढे आला. युवकांनी स्पर्धा, परिश्रम आणि जिद्द स्वीकारावी हा संदेश सातत्याने दिला गेला. समाजाभिमुख दृष्टी. समाजाचा विकास हा केवळ आर्थिक प्रगतीत नसतो. शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, युवक विकास आणि सामाजिक सहभाग यांची सांगड घातली तरच विकास सर्वसमावेशक होतो. या व्यापक दृष्टिकोनातून विविध सामाजिक उपक्रमांना प्रोत्साहन देण्यात आले. शिक्षण विकासाचा पाया. प्रत्येक मोठ्या परिवर्तनाची सुरुवात शिक्षणातून होते. सक्षम विद्यार्थी म्हणजे सक्षम समाज आणि सक्षम समाज म्हणजेच सक्षम राष्ट्र. याच विचारातून शिक्षण क्षेत्राला विशेष महत्त्व देण्यात आले. पुणे जिल्हा शिक्षण मंडळासारख्या विविध शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, संस्कार आणि सर्वांगीण विकासाची संधी उपलब्ध व्हावी यासाठी सातत्याने प्रयत्न झाले. शिक्षण ही केवळ ज्ञान देण्याची प्रक्रिया नाही, तर भविष्य घडवण्याची जबाबदारी आहे आणि हीच जबाबदारी स्वीकारत पुणे जिल्हा शिक्षण मंडळाने अनेक पिढ्या घडवल्या. आता जाणून घेऊया या संस्थेचा इतिहास, तिचा प्रवास आणि या प्रवासात आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाची भूमिका. पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, शिक्षणातून समाज घडवण्याचा प्रवास. सन 2006 पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा. याच वर्षी दादांनी संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा आपल्या समर्थ खांद्यांवर घेतली. ही केवळ एका पदाची जबाबदारी नव्हती, तर आपल्या आजी संस्थेच्या संस्थापक शारदाबाई पवार यांनी प्रज्वलित केलेल्या ज्ञान यज्ञाला अधिक तेजस्वी करण्याची, त्याला नवे क्षितिज देण्याची एक पवित्र प्रतिज्ञा होती. दादांनी नेतृत्व स्वीकारले आणि ग्रामीण शिक्षणाच्या परिवर्तनाची एक नवी पहाट उगवली. जुन्या, जीर्ण आणि कालबाह्य शाळांच्या इमारती इतिहास जमा होऊ लागल्या. त्यांच्या जागी उभ्या राहिल्या भव्य, प्रशस्त आणि आधुनिक वास्तू. शहरातील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधा आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही उपलब्ध होऊ लागल्या. अत्याधुनिक प्रयोगशाळा, सुसज्ज वर्गखोल्या, संगणक सुविधा, समृद्ध ग्रंथालये आणि प्रेरणादायी शैक्षणिक वातावरणामुळे शाळांचा चेहरा मोहरा पूर्णपणे बदलून गेला. शाळांमध्ये गुणवत्तेची नवी चळवळ सुरू झाली. विद्यार्थी आणि शिक्षक यांनाच केंद्रस्थानी ठेवून अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले. प्रगत विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता वाढ वर्ग, तर अप्रगत विद्यार्थ्यांसाठी आविष्कार गुणवर्धन उपक्रम सुरू करण्यात आला. त्याचे परिणाम लवकरच दिसू लागले. 10वी आणि 12वीच्या निकालांचा आलेख वर्षागणिक उंचावत गेला. गुणवत्ता हीच संस्थेची खरी ओळख बनली. फक्त शालेय शिक्षणच नव्हे, तर महाविद्यालयीन शिक्षणालाही दादांनी नवी दिशा दिली. विविध क्षेत्रातील काळाची गरज ओळखून आधुनिक अभ्यासक्रम सुरू झाले. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी स्वतंत्र प्लेसमेंट सेलची स्थापना करण्यात आली, ज्यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांनाही मोठ्या उद्योग व्यवसायांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ लागल्या. दादांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेतला होता. त्यामुळे क्रीडा, कला, संशोधन आणि नवोपक्रम या प्रत्येक क्षेत्रात संस्थेचे विद्यार्थी झळकू लागले. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. शिक्षक आणि प्राध्यापकांचे संशोधन प्रकल्प जागतिक स्तरावर गौरवले गेले. काही संशोधनांना पेटंटची मान्यता मिळाली. विविध महाविद्यालयांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांशी सामंजस्य करार करून शिक्षणाला जागतिक दृष्टी दिली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदकांची लयलूट केली. या प्रत्येक यशामागे एक दूरदृष्टी होती, एक स्वप्न होते आणि ते स्वप्न पाहणारे व्यक्तिमत्व म्हणजे दादा. आजींनी सुरू केलेला ज्ञानरथाचे सारथ्य करताना दादांनी केवळ संस्था चालवली नाही, तर तिच्या प्रत्येक शाळेत, प्रत्येक महाविद्यालयात, प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात आशेचा एक नवा दीप प्रज्वलित केला. आज ग्रामीण भागातील विद्यार्थी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यशाचे शिखरे गाठताना दिसतो. विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवितो. त्या प्रत्येक यशामागे 2006 मध्ये
दादांनी घातलेला विकासाचा भक्कम पाया आहे. आज पुणे जिल्हा शिक्षण मंडळ स्पर्धेच्या या युगात फिनिक्स पक्षाप्रमाणे नव्या उमेदीने, नव्या ताकदीने आणि नव्या आत्मविश्वासाने भरारी घेत आहे. परंतु या यशाचा सर्वात मोठा शिल्पकार, ही स्वप्ने प्रत्यक्षात उतरविणारा तो करारी नेता आज हे यश स्वतःच्या डोळ्यांनी पाहण्यासाठी आपल्यात नाही. ही जाणीव आजही प्रत्येकाच्या मनाला चटका लावते. दादा शरीराने दूर गेले असले तरी त्यांचे विचार, त्यांचे संस्कार, त्यांचे प्रेम, त्यांचे मार्गदर्शन आणि त्यांच्या आशीर्वादाची अदृश्य शक्ती आजही PDEA परिवाराच्या प्रत्येक पावलामागे उभी आहे. दादांनंतर अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताना सुनेत्रा वहिनींनीही त्याच समर्पणाने, त्याच मूल्यांनी आणि त्याच विकासदृष्टीने हा प्रवास पुढे नेत आहेत. आजही या संस्थेच्या प्रत्येक विटेत, प्रत्येक वर्गखोलीत, प्रत्येक विद्यार्थ्याच्या यशस्वी हास्यात आणि प्रत्येक शिक्षकाच्या समर्पणात दादा जिवंत आहेत. आणि म्हणूनच दादांनी पेटविलेला ज्ञानाचा हा अखंड दीप पुढील अनेक पिढ्यांच्या आयुष्याला प्रकाश देत राहील. सन 2011-12 पासून पुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धा जिद्द, शिस्त आणि प्रेरणेचा उत्सव. प्रत्येक स्पर्धेचा एक विजेता असतो, पण काही स्पर्धा अशा असतात जिथे सहभागी होणारा प्रत्येक जण विजेता ठरतो. सन 2011-12 पासून घेतली जाणारी पुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धा ही केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचण्याची शर्यत नाही, तर जिद्द, शिस्त, चिकाटी, उत्साहवर्धक आणि निरोगी जीवनशैलीचा उत्सव आहे. आदरणीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित होणाऱ्या या स्पर्धेने कालांतराने एक प्रेरणादायी परंपरेचे रूप धारण केले. पुण्यापासून बारामतीपर्यंतचा हा प्रवास फक्त किलोमीटर्सचा नसतो, तो स्वतःच्या मर्यादांवर मात करण्याचा प्रवास असतो. हे या उपक्रमाचे 10वे पर्व आहे. या स्पर्धेत वेगा इतकाच महत्वाचा असतो संयम, विजया इतकाच महत्वाचा असतो सहभाग आणि स्पर्धेपेक्षा मोठी असते स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द. सायकल मार्गभर स्वागतासाठी उभे असलेले नागरिक, स्वयंसेवक, वैद्यकीय पथके आणि आयोजक यांच्यामुळे ही स्पर्धा केवळ क्रीडा स्पर्धा राहत नाही, तर समाजाच्या सहभागातून घडणारा एक मोठा उत्सव बनते. या स्पर्धेत सहभागी होणारा प्रत्येक स्पर्धक एक संदेश देतो. वय, व्यवसाय किंवा पार्श्वभूमी काहीही असो, ध्येय गाठण्यासाठी जिद्द आणि तयारी आवश्यक असते. ही स्पर्धा युवकांना केवळ सायकल चालवायला शिकवत नाही, ती वेळेचे नियोजन, शिस्त, आत्मविश्वास आणि ध्येयाप्रती समर्पण शिकवते. फिनिश लाईन ओलांडणाऱ्या प्रत्येक चेहऱ्यावर एक वेगळे समाधान असते, कारण इथे विजय फक्त पदकासाठी नसतो, तर स्वतःवर मिळवलेल्या विश्वासाचा असतो. शिक्षणातून विचार, क्रीडेतून शिस्त आणि समाजकार्यातून जबाबदारी या मूल्यांची सांगड घालणारी ही स्पर्धा आज अनेक युवकांसाठी प्रेरणेचा स्रोत बनली आहे. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाने जपलेली ही परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचत राहो आणि निरोगी, सक्षम, संस्कारी समाज घडवण्याची ही प्रेरणा अखंड सुरू राहो, हीच अपेक्षा. प्रवास संपतो, पण प्रेरणा कधीच संपत नाही. एक दूरदृष्टी, एक शैक्षणिक ध्यास आणि युवकांच्या जिद्दीवर असलेला विश्वास या तिन्हींचा सुंदर संगम म्हणजे पुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धा. ही केवळ एका दिवसाची स्पर्धा नाही, तर अनेक वर्षांपासून सुरू असलेली प्रेरणेची परंपरा आहे. समर्पित शिक्षण, क्रीडा आणि समाजसेवेच्या मूल्यांना काळ बदलतो, पिढ्या बदलतात, पण विचार आणि मूल्यांचा वारसा कायम राहतो. आदरणीय अजितदादा पवार यांनी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या माध्यमातून शिक्षण, संस्कार आणि समाजहिताचा जो पाया रचला, तो आजही त्याच समर्पणाने पुढे नेला जात आहे. आज माननीय सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वात संस्थेचे कार्य नव्या उमेदीने आणि दूरदृष्टीने पुढे सुरू आहे. विद्यार्थी केंद्रित शिक्षण, सामाजिक बांधिलकी आणि सर्वांगीण विकासाची परंपरा अखंडपणे जपण्याचा हा प्रवास अविरत सुरू आहे. शिक्षणातून संस्कार, संस्कारातून सक्षम समाज आणि सक्षम समाजातून प्रगत राष्ट्र, हीच पुणे जिल्हा शिक्षण मंडळाची ओळख, हीच त्याची प्रेरणा. आदरणीय अजितदादांनी पेरलेल्या विचारांचा वटवृक्ष आज सुनेत्राताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक विस्तारत आहे. हीच परंपरा, हीच प्रेरणा, हाच विश्वास पुढील अनेक पिढ्यांना दिशा देत राहो, हीच सदिच्छा.
समर्पित पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अखंड शैक्षणिक, सामाजिक आणि प्रेरणादायी प्रवासाला.